नमस्कार मित्र. आज जीवन साफल्यासाठी आध्यात्मिक बोधकथा या कथासंग्रहातली एक कथा मी सादर करतोय. आसक्ती आणि विरक्ती. लेखक प्राध्यापक डॉक्टर यशवंतराव पाटील सर. अभिवाचन दत्ता सर देशमुख. मित्र हो, आसक्ती आणि विरक्ती एकत्र नांदू शकत नाहीत. या दोन्ही स्थितींच्या साह्यानं राजा जनक कसे जगत होते हे सांगणारी ही कथा आहे. त्या त्या प्रसंग आणि क्षणांपुरतं कसं जगता येऊ शकतं, त्यातून कसा उपभोग घेता येऊ शकतो, विरक्तही राहू शकतो, असं बरंच काही या गोष्टीतून सूचित होतं. ऐकूया ही कथा, आसक्ती आणि विरक्ती. महाराज जनक प्रचंड वैभवात राहून सुद्धा एखाद्या योग्याप्रमाणे जीवन जगत होते. एकदा जनक राजाच्या दरबारात एक साधू आला. अंगावर लज्जारक्षणापुरती लंगोटी. त्याच्याकडे पाहिल्यावर साक्षात वैराग्य समोर उभं आहे असं वाटायचं. राजानं त्यांचं स्वागत केलं. आपल्या शयनगृहातच त्यांची राहण्याची व्यवस्था केली. एवढं वैभव संपन्न जीवन जगणारा राजा विरक्त कसा असू शकतो अशी शंका साधूच्या मनात आली. साधू म्हणाला, राजन, एवढ्या शाही वैभवात आपण राहता, तरीही स्वतःला विरक्त आणि अनासक्त म्हणवून घेता. याचं रहस्य काही मला उलगडत नाही. जनक म्हणाला, महाराज, या प्रश्नाचं उत्तर मी आपल्याला 1-2 दिवसात देईन. दुसऱ्या दिवशी साधूला बरोबर घेऊन राजा स्नानासाठी नदीवर गेला. तेवढ्यात एक नोकर धावत धावत तिथं आला आणि म्हणाला, महाराज महाराज, आपल्या राजवाड्याला आग लागली आहे. थोड्याच वेळात आपला राजवाडा जळून भस्मसात होईल असं वाटतं. हे ऐकताच साधू महाराज गडबडले. राजा म्हणाला, महाराज घाबरू नका. तेवढ्यात दुसरा नोकर धावत आला आणि म्हणाला, महाराज, आग अगदी आपल्या शयनगृहापर्यंत पोचली आहे. ते ऐकताच साधू क्षणार्धात पाण्याच्या बाहेर आला. शयनगृहातल्या माझ्या लंगोट्या जळून जातील असं म्हणत तो वेगानं राजवाड्याकडं पळायला लागला. राजा त्या साधूला म्हणाला, महाराज, आसक्ती असेल तर विरक्ती येणं शक्य नाही. वैराग्यातही तुमची आसक्ती मात्र टिकू नये. मला मात्र आसक्ती नाही. यातून सद्यस्थितीत हाच बोध घ्यायचा की उपलब्ध सुखसोयी, सुविधा, वैभव, सत्ता, संपत्ती इत्यादीचा सत्सद विवेकानं उपभोग घ्यावा. पण त्याचे गुलाम होऊन, त्याच्या अधीन जाऊन नव्हे, तर त्याच्यावर स्वार होऊन, म्हणजे त्याच्यावर मात करून आयुष्य जगण्यातच खरं शहाणपण आहे. आणि त्यातच आसक्ती आणि विरक्ती आहे. जीवन साफल्यासाठी आध्यात्मिक बोधकथा या कथासंग्रहातली आसक्ती आणि विरक्ती ही कथा आत्ताच आपण ऐकलीत. लेखक प्राध्यापक डॉक्टर यशवंतराव पाटील सर. त्यांचा मोबाईल नंबर 9890615649. अभिवाचन दत्ता सर देशमुख. 8329730186.